नमस्कार. आपण आज बेलफळ घेतलेलं आहे, त्याचा गर काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे. उन्हाळा चालू झालेला आहे, तर बेलफळाचा ज्यूस बनवूया आपण. बेलफळ आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं, थंड असतं, थंडावा देतो आणि डायबिटीजसाठी पण असतं. त्याच्यामुळे बेलफळ हे खाल्लं पाहिजे. बरेच जण बेलफळ हे खाण्याचं टाळतात, पण बेलफळामुळे खूप फायदे आहेत, हे जाणून घ्या तुम्ही. तर आपला गर आता काढून झालेला आहे. असं ते कोटाचा पण गर काढून घ्यावा लागतो चमच्याने. तर गर काढून झाल्यानंतर गरमध्ये एक पेलाभर पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवायचं त्याला आणि मग ते स्मॅश करायचं आहे. आता पेलाभर पाणी घालून झालेलं आहे माझं, तर आता त्याला स्मॅश करून घेऊया. चमच्याने नाही झालं तर हाताने करू शकता. त्याला चांगलं दाबून वगैरे घ्यायचं असं आणि असं पातळ करून घ्यायचं ते पीसेस. त्याच्यामध्ये बिया असतील. हे मिक्सरला लावायचं नाही आहे, आपल्याला हातानेच करून घ्यायचं आहे. स्मॅशिंग करून झालेलं आहे. आता आपण गाळून घेऊया ह्याला. जाडी चाळणी घेतलेली आहे मी, त्याच्यात काढून गाळून घ्यायचं त्याला. आता हे चमच्याने किंवा असं त्याला चाळणीमध्ये फिरवून त्याला ज्यूस काढून घ्यायचं आहे. आता हे पुन्हा सगळं घातलेलं आहे मी. पुन्हा त्याला आपण चांगलं ज्यूस काढून घेऊया. बेलफळ हे ज्यूसच्या ह्याने पण सेवन करू शकता किंवा त्याचे गर काढल्यानंतर त्याच्यामध्ये पण साखर घालून तुम्ही खाऊ शकता. त्याला जास्ती साखर लागत नाही, तसं गोडच असतं ते फळ. हप्त्यातून 2दा-3दा असं खाल्लं पाहिजे हे उन्हाळ्यामध्ये. आणि कसं उन्हाळ्यात ही फळं मिळत असतात, त्यावेळेला आणली पाहिजेत ही फळं. या फळांचे खूप फायदे असतात आपल्या शरीरासाठी आणि स्वस्तही असतात ही फळे. तर आपलं गर काढून झालेलं आहे ज्यूस. आता आपण याच्यात पुन्हा पाणी घालून घेऊया एक पेलाभर आणि त्याला स्मॅश करूया परत. मिक्स करूया पाणी व्यवस्थित त्याचं. परत त्यातला ज्यूस निघेल तो. आता पुन्हा ते काढून घ्यायचं आहे, असं दाबून काढायचं त्याचं. आता ज्यूस झाला आहे आपला काढून. त्या गरमध्ये एवढं काहीच हे नाही आहे, दोरे राहतात खाली आणि बिया राहतात. ज्यूस निघतो त्याचा सगळा. आता हे काढून घेऊया, चाळण बाजूला ठेवूया. झालं आहे हे काढून आता आपलं.
बघा ज्यूस किती घट्ट आहे. पाणी थोडं तुम्ही नंतर वाढवू शकता त्याच्यात. आता आपण याच्यात साखर घालून घेऊया. साखर पण जास्त घालायची नाही आहे आपल्याला. 2 3 4 5 6 चमचे आपण साखर घातलेली आहे. हे सेंधव नमक घातलं आहे. थोडं घालायचं आहे सेंधव नमक चवीसाठी. तसंच जिरा पावडर ती पण 1 चमचाच घातली. जास्ती घालायचं नाही जिरा पावडर, पण अगदी थोडंच घालायचं आहे. हे मिक्स करूया. थोडं पाणी वाढवू शकता ह्याच्यात तुम्ही. आता चांगलं हलवून घेऊया. जिरा पावडर जास्ती घालायची नाही आहे आपल्याला, कमीच घालायची आहे. नाहीतर जिरा पावडरचा वास येईल जास्ती, म्हणून जिरा पावडर कमी घालायची. वेफरचा स्वाद राहायला पाहिजे त्याच्यात. बरणीत काढून घेतलं आहे मी. आता ह्याच्यात पुन्हा 1 पेला पाणी वाढवलं आहे, कारण ते फार घट्ट आहे. तर थोडं लेवलला येईल इतकं पाणी घातलं आहे. जास्ती पण घालायचं नाही पाणी. आता हे ग्लासमध्ये काढून घेऊया. बर्फ घातलं आहे मी. आता हे ज्यूस असं काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2-3 दिवस ठेवू शकता हे ज्यूस. केव्हाही तुम्हाला पिता येईल ते, आणि चांगलं राहतं ते. फ्रीजमध्येच ठेवायचं. आता या सीझनला बेळफळ मिळतात, तर बेळफळ आणा घरी. ज्यूस बनवून खा. आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे, त्याचे बेनिफिट मिळतात. आता मी हे टेस्ट करून बघते कसं झालं आहे ते. मस्त झालेलं आहे. टेस्ट वगैरे छान आहे. बेळफळ तसं गोडच असतं, म्हणून साखर कमी घालायची. झालं आपलं ज्यूस. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा. लवकर